चलो बघा पोरांनो, हा आहे इयत्ता 5वीचा 9 फेब्रुवारी 2025 रोजी झालेला हा पेपर आहे. शिष्यवृत्ती पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वीचा. तर आपण आजचे जे काही प्रश्न आहे, जेवढे होतील तेवढे प्रश्न आज आपण सोडवून घेणार आहोत तुमच्याकडून. चालेल ना? ठीक आहे. तर बघा, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? लिहा वरती वहीमध्ये विषय मराठी. विषय मराठी आणि टॉपिक लिहा. आले? टॉपिक असू दे, थोडासा दरवाजाजवळ, थोडं जरा पोट बेटा. टॉपिक लिहायचे तुम्हाला 5वी शिष्यवृत्ती परीक्षा. सर्वांनीच लिहायचं. 2025. ठीक आहे, झालं. आपल्याकडे हा सेट आहे सी नंबरचा सेट आहे. ठीक आहे, तुम्ही तिथं वाटल्यास लिहून घ्या. सेट सी लिहून टाक. सेट सी. ठीक आहे. तर बघा पोरांनो, पहिला प्रश्न आहे. 1 नंबर लिहा. त्याच्यामध्ये 1 नंबर लिहा. 1 नंबर लिहून टाका. 1 नंबर चला लिहा. 1 नंबर, फक्त 1 नंबर लिहायचं, बाकी काही लिहायचं नाही. पहिला काय आलाय प्रश्न रे? अलंकारिक शब्द आहे की नाही? हां, लिहा पुढे. अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द, अलंकारिक नसलेला शब्द आहे पोरांनो. बघा, काही नाही लिहायचं, फक्त 1 नंबर टाकायचे आणि लिहायचे अलंकारिक शब्द. तुम्हाला लक्षात पण येईल कुठल्या कुठल्या विषयावर प्रश्न आलेले आहेत. अलंकारिक शब्द. ठीक आहे. आता खाली बघा पोरांनो, हा प्रश्न ना मला कन्फ्युजन वाटतो. याचं कारण असं आहे, हे बहिणाबाई आणि अहिल्याबाई जे आहेत ना, याचे हे दोन पण आहेत, हे अलंकारिक शब्द नाही आहेत. काही लोकांनी उत्तर दिले, कोणी बहिणाबाई दिले, कोणी अहिल्याबाई दिले, पण माझ्या डोक्याला काही ते पटलेलं नाही आहे. या अलंकारिक शब्दामध्ये मी आत्तापर्यंत जो काही अभ्यास केलेला आहे मराठीचा, त्याच्यामध्ये बहिणाबाई आणि अहिल्याबाई हा अलंकारिक शब्द माझ्या वाचनामध्ये आलेला नाही. म्हणून हा प्रश्न, ह्या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांना, या प्रश्नाचे मार्क सगळ्यांना भेटणार आहेत. 99%, 99%. कारण अलंकारिक शब्द कंस मामा आहे, जो कपटी माणूस असतो तो. नारद मुनी आहे, त्याला म्हणतात भांडण लावतो तो नारद मुनी, आहे की नाही? नारद मुनी, कंस मामा कपटी माणूस, नारद मुनी भांडण लावतो. बहिणाबाई काय आहे रे? संत बहिणाबाई आहेत. अहिल्याबाई होळकर आहेत. यांच्यावर कुठला अलंकारिक शब्द नाही आहे, आणि हा अलंकारिक शब्द त्यांनी टाकलेला आहे. बघू काय असेल ते उत्तर जे देतील ते. मात्र यांच्यापैकी जर कोणी बरोबर केला असेल तर त्यांना काही मार्क भेटणार नाहीत, आणि ह्या दोघांपैकी जर बरोबर केला असेल, हे दोघांपैकी, तर त्यांना मार्क 100% भेटणार आहे. कळलं का? ठीक आहे. आता पुढे 2 नंबर टाका. 2 नंबर लिहा आणि लिहा शब्द समूहाबद्दल अचूक शब्द, किंवा त्याचं उत्तर काही नाही करू. 2 नंबर लिहा शब्द समूहाबद्दल. सर, तो पहिला प्रश्न लिहायचा होता का? हां, शब्द समूहाबद्दल एक शब्द. शब्द समूहाबद्दल एक शब्द. अचूक शब्द लिहिण्यापेक्षा तुम्ही एक शब्द लिहा. झालं? हां हां हां
बघा याने काय दिले, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय रे, भाकड कथा का नाही, भाकड कथा म्हणजे खोट्या कथा. ठीक आहे. हृदयद्रावक म्हणजे हृदय पिळवटून टाकणारं, बिनबोबाट म्हणजे बिनबुडाचे, आणि दंतकथा म्हणजे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. म्हणजे याचा पर्याय कोणता बरोबर आहे पोरांनो, 4 नंबर. ठीक आहे. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे काय, तर दंतकथा. तुम्ही लिहून घ्या, चला लिहा, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. काय म्हणणार त्याला, तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट, लिहा पटकन. दंतकथा. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट त्याला म्हणायचं, पुढे लिहायचं ही दंतकथा. दंत म्हणजे काय रे, दंत म्हणजे दात. दंतमंजन राहत नाही का आपल्याकडं, दंतमंजन असते की नाही, ते दंतमंजन. दंत म्हणजे दात, दात म्हणजे आता दात, दंत कथा म्हणजे तोंडातोंडी चालत आलेली कथा, त्याला म्हणायचं दंतकथा. कळलं. चला 3 नंबर लिहा. त्याच्या पुढेच लिहायचं होतं असं बांध दाखवून, दंतकथा भाऊ. ऐसा नाही. 3 नंबर लिहा. प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तुम्ही काय लिहायचं, फक्त प्राणी व निवारा, प्राणी व त्यांचा निवारा एवढंच लिहायचं तुम्ही. प्राणी व त्यांचा निवारा, बस एवढंच लिहायचं खाली. बघा पोरांनो, आता फक्त इकडे बघा. आता इथं काय लिहायची गरज नाही तुम्हाला. घोड्याचा काय असतो रे, तबेला असतो. हत्तीचा काय असतो रे, जिमखाना. जिमखाना असतो, हत्तीखाना असतो, पिलखाना असतो. पिल का म्हणले माहिती आहे का, पिल म्हणजे हत्ती. पिल्लू या शब्दाचा अर्थ आहे हत्ती. पिल्लू या शब्दाचा हत्ती काय नाव काय आहे, समानार्थी शब्द आहे. त्याला पिल्लू म्हणतात ना, हा, तर ते बारीकच जातात त्याला पिल्लू म्हणतात ना. ते तर सगळ्या जगाला माहिती आहे रे भाऊ. पण हत्तीचं दुसरं नाव हे पिल्लू आहे. ते बारीक असतात, ते सगळ्या जगाला माहिती आहे, त्याला पिल्लूच म्हणतात. कोणी टिल्लूही म्हणतंय. ठीक आहे. पण पिल्लू या शब्दाचा दुसरा अर्थ आहे हत्ती. तुम्ही लिहून घ्या, समानार्थी शब्द लिहा. पिल्लू म्हणजे हत्ती. हत्तीचं दुसरं नाव काय आहे, गज. गज म्हणजे पण हत्ती, पिल्लू म्हणजे पण हत्ती. पिल्लू म्हणजे हत्ती तुम्हाला माहिती आहे का, नाहीये. हत्ती म्हणजे हत्तीचा पिल्लूखाना म्हणजे पिल्लखाना हे बरोबर आहे. घोड्याचा तबेला बरोबर आहे. सिंहाची जाळी नाही राहत. सिंहाची काय असते, गुहा असते. वाघाची पण गुहा असते. पोपटाची पण ढोली असते आणि पिंजरा पण असतो. घुबडाची पण ढोली असते, असते की नाही. घुबड हे ढोलीत बसतं, पोपट हे ढोलीत बसतं. तो असा कोणता तो पक्षी राहतो, तो असं नाकाने त्याचं हे बनवतो, त्याच्या नाकानं असं टक 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 करून. सुतार पक्षी, सुतार पक्षी असतो. म्हणून याचा पर्याय क्रमांक कोणता आहे पोरांनो, त्याला इंग्लिश मधून वुडपेकर म्हणतात ना सर. ते आमच्या इकडे नवीन नवीन प्रकारचे यस यस वुडपेकर, बरोबर. तर सर हे ते झाडाला रोल पाडून त्याचा खोपा बनवतात ना. यस. तर ह्याचं उत्तर आहे 3. आहे का नाही 3 उत्तर. सिंहाची काय असते, सिंहाची असते गुहा. तुम्ही लिहू शकता सिंहाची गुहा, सिंहाची गुहा असते, गुहा. त्याचा पण गुहा. बरं चला ठीक आहे. युगाचा होता पण. बरं पोरांनो बघा, आता इथं चुकीचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. चुकीची लिहायची, चुकीची, रॉंग. वेब म्हणजे आंतरजाल. बरं ठीक आहे, बघू.
युजर म्हणजे वापरकर्ता, बरोबर आहे. 3D म्हणजे त्रिमिती, बरोबर आहे. डिस्क म्हणजे तबकडी, बरोबर आहे. वेब म्हणजे काय रे? WEB, वेब म्हणजे काय? हार्ड वेब. वेब म्हणजे जाळे. ते पण नंतर झालं ना. आंतरजाल नाही. आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट. इंटरनेट म्हणजे आंतरजाल. नेट म्हणजे जाळे, हे बरोबर आहे. पण नुसतं नेट म्हणलं तर जाळे, ठीक आहे. पण इथं काय म्हणलंय? वेब. वेब म्हणजे जाळे, नेट म्हणजे पण जाळे, पण आंतरजाल नाही याला लागत. आंतरजाल म्हणजे काय? इंटरनेट. कळतंय का? इंटरनेट. म्हणजे पर्याय चुकीचा 1 नंबरचा आहे. लिहा लिहा, आता इथलीच तुम्हाला फोड करून दाखवतो. लिहा, वेब म्हणजे जाळे. लिहा इथं, वेब म्हणजे जाळे. प्रश्न लिहिलेला नाही. प्रश्न लिहून घ्या. काय लिहा प्रश्न? याला 4 नंबर टाका आणि 4 नंबरला लिहा पारिभाषिक शब्द. हा पारिभाषिक शब्दाचा प्रश्न आहे. पारिभाषिक शब्द त्याच्यामध्ये लिहा वेब. वेब म्हणजे काय? जाळी. आणि इंटरनेट, नेट म्हणजे आंतरजाल. वेब म्हणजे जाळे आणि इंटरनेट म्हणजे लिहा इंटरनेट. इंटरनेट म्हणजे आंतरजाल. बघा, आपण रोज इंटरनेट वापरतो, पण तेच प्रश्न आपला चुकून गेला. खरं सांगा, चुकला की नाही? आंतरजाल चुकतोच रे, भल्या भल्याचा चुकतो ते, तुम्ही तर काय. ठीक आहे, चला आता पुढे प्रश्न 5 ते 7. आता हे वाचायचे, मी वाचतो. कोणी आता काही डायरेक्ट उतार्यामधून, प्रश्नामधून उतार्याकडे गेले असतील. आपण तुम्हाला सांगितलं होतं उतारा व्यवस्थित वाचायला. सौंदर्य तर विविध प्रकारचे असते. काहींचे सुंदर असते, काहींचे रूप सुंदर असते, काही अलंकारामुळे सुंदर दिसतात, काहींची वस्त्रे सुंदर असतात. वस्त्रे म्हणजे कपडे. प्रत्येकजण आपापल्या परीने सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो. काही जणाला वाटतं का आम्ही सुंदर दिसू नये? अरे वाटतं का काही जणाला? आयुषला वाटू शकतं. आयुष नाक बाल बरोबर बनत नाही, असाच कसा बी येतो, तरी पण त्याला वाटत नसेल. आयुष बरोबर आहे का? वस्त्रे व मूल्यवान अलंकार. मूल्यवान अलंकार म्हणजे सोनं वगैरे. साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. वस्त्रे व मूल्यवान अलंकार ही साधने माणसाचे बाह्य सौंदर्य वाढवतात. बाह्य म्हणजे बाहेरचं जे दिसतं ते. शरीर शृंगारणे हे सोपे असते. म्हणजे शरीर शृंगारणे म्हणजे शरीरावर शृंगार घालणे किंवा अलंकार वगैरे घालणे हे सोपे असते. त्यासाठी फार परिश्रम करण्याची आवश्यकता नाही. परिश्रम म्हणजे मेहनत करण्याची आवश्यकता नसते. ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह शृंगारतात. ज्यांना खरे दागिने मिळतात ते खऱ्या दागिन्यांनी देह सुंदरतात. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ते आपले पैसा असेल तर पैसा देऊन सोनं नाणं घेऊन आपलं शरीरावर टाकतो. स्वस्त व दिखाऊ दागिन्यांनी सुद्धा देहशृंगारता येतो. आता काही जणांकडे पैसे नसतील, काही जण गरीब असतील, तर मग ते काय करतील? का लोकांकडून पैसे घेते, अरे भाऊ मला पैसे, मला सोनं आणायचे, अंगावर टाकायचे म्हणतील का? नाही, ते काय करतील? जे खोटं जे अलंकार असतात ते घेतील. सोनं खरं घ्यायला गेलं तर 80,000 रुपये तोळा आहे, आणि खोटं जर घेतो म्हटलं तर 80 रुपयालाही भेटतं. ते 80 रुपयाचंच घालतील गरीब बिचारे. अनेक लोक मिळेल त्या साधनांचा उपयोग करून आपले बाह्य रूप देखणे करण्याचा प्रयत्न करतात. देह सजवला, देह नटवला की आपण सुंदर झालो, अशी त्यांची कल्पना असते. असा हा उतारा आहे. आता त्याचा प्रश्न बघू काय आहे ते. 5वा प्रश्न आहे, माणसांचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही?
वाढत नाही प्रश्न विचारले. उंची वस्त्राने, विचाराने, मूल्यवान दागिन्याने, दिखाऊ दागिन्याने. बघा उंची वस्त्राने म्हणलं इथं बघा वस्त्र आले का? वस्त्र कुठं इथं बघा वस्त्रे आले. उंची वस्त्रे म्हणजे जास्त चांगली वस्त्रे, भारीची वस्त्रे. विचाराने. त्यानंतर मूल्यवान दागिन्याने पण म्हणले पैसे 80,000 रुपयाचं तोळा सोनं घेऊन मी काही घालतात, काही दिखाऊ सोनं 80 रुपयाचं सोनं घालतात. मग उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 2. वरील उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते? विसंगत म्हणजे संगत नसणारे, चुकीचे. विसंगत म्हणजे काय? कोण चिवचिव कराले? सर हे लिहायचं का? नाही लिहायचं. काय लिहायचं सांगतो मी. हे चिवचिव कोण करत आहे? सर व्हिडिओ ऑन, आद्याचा माईक चालू होता. तुमचा व्हिडिओ ऑन करा. करा व्हिडिओ ऑन पटकन. कोण आहे ते? आयुष काय सर? कटिंग केला? सर कधीच केले. मला सेंटरवर असताना ना आपल्या क्लासचे दोन तीन खूप विद्यार्थी भेटले होते पोरांनो. गिरणाऱ्याच्या सेंटरवर कोण भेटलं होतं रे आपल्यापैकी? आहे का कोणी दादा? सर मी. कुठं आहेस तू? मी तर तिला ओळखलं नाही, तिनंच मला ओळखलं. कुठं आहे रे तू? 1 नंबर. हे का? नाही, टॉप 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 टॉप. तू आहे का? नाही, हे तू नाही ना बेटा? सर मी. हां तो व्हिडिओ ऑन कर. मला सेंटरवर येईल. अरे हा हा काय नाव काय प्रश्न विचारला होता भाऊ त्या दिवशी? सर मी तोच म्हणे काहीतरी विचारलेलं. काय रे तू काय विचारला होता? मार्क्स भेटत आहे का? काय काय? प्रिंटिंग मिस्टेक चे मार्क्स भेटत आहे का? भेटले का तुला? हा भेटला होता पोरांनो बघा मला आपल्या क्लासचे. आणि बाकीचे पण होते, त्यांचे मम्मी पप्पाही भेटले. त्यांनी बोललं मला, छान वाटलं मला. बस एखाद्या गुरुजीला काय पाहिजे आणखी. पण हे लांबूनच बघतात. आणि मी काय मारतो थोडी तुम्हाला. हे बाय येत पण नव्हता हा जवळ माझ्या. कुठं आहे रे? हा येत होता का? तेच त्यालाच बोलत होते काहीतरी. मग नंतर आला हा माझ्याजवळ. बरोबर आहे. पेपर भरायचे पुढे पुढे. ठीक आहे. तर व्हिडिओ बंद करा. तर बघा विसंगत म्हणजे चुकीचं आपल्याला शोधायचं आहे. शरीर शृंगारण्यासाठी, शरीर सजवण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. हे बरोबर आहे का रे? अरे काही परिश्रम करावे लागत नाही. इथं म्हणलंय त्यांनी बघा. बघा याने काय म्हणले? फार परिश्रम करण्याची आवश्यकता नाही म्हणले. नसते म्हणले. नसते म्हणजे आपल्याला विसंगत पहिलंच दिसले तरी पण याला लगेच गोल करायचं नाही, थोडं थांबायचं. खऱ्या दागिन्यांनी देह सुंदर करता येतो. खरं आहे. काया सजवली की आपण देखणे दिसतो. काया म्हणजे काय? शरीर. हे पण बरोबर आहे. सुंदर अलंकारामुळे आपले रूप सुंदर दिसते. हे पण बरोबर आहे. म्हणजे हे सर्व बरोबर आहे. फक्त चुकीचं पहिलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे? अलंकृत करणे म्हणजे मेहनत करणे का रे? अलंकृत करणे म्हणजे सजवणे. हे काही नाही आपलं उत्तर. नाही. कल्पना करणे म्हणजे कल्पना, आयडियाची कल्पना. हे काही नाही. हे पण नाही उत्तर. नाही. शृंगार करणे म्हणजे परत तेच आलं. शृंगार करणे काय? आणि अलंकृत करणे. शृंगार करणे म्हणजे सजवणे, नटवणे. हां. आणि परिश्रम करणे म्हणजे मेहनत करणे. आहे की नाही? म्हणजे पर्याय आपला उत्तर 4. हा सर. ठीक आहे. आता प्रश्न 8 ते 10 बघा. आता तुम्हाला काय लिहायचे? प्रश्न लिहायचे. प्रश्न क्रमांक किती आहे? 5 लिहा. 5 ते 7 लिहायचं. 5 ते 7 उतारा एवढंच नाव लिहायचं. काहीच नाही लिहायचं. उतारा
आणि तुमच्याकडे उत्तरपत्रिका जी असेल त्यांनी तुम्ही उत्तर तुमचे बरोबर करून घेऊ शकता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 ते 10 साठी सूचना आहेत. कविता आहे. कविता काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा. आधी प्रश्न वाचायचं नाही, आधी कविता वाचायची. वाचू कविता. सर तुम्ही युट्यूबला टाकता ते बंद आहे. नाही, ऐसा नाही हो सकता भाई. कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यात, कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात, कधी ती लपलेली असते सागराच्या अथांग निळाईत, तर कधी ती लपलेली असते बहरलेल्या चैत्र पालवीत. या साऱ्यांभोवती फिरत असतो श्वास आपला मंद धुंद, आणि यातूनच मग दरवळतो तो आठवणीचा बकुळ गंध. बकुळ गंध म्हणजे काय? तर बकुळचं एक झाड आहे आणि त्याला फुलं येतात, आणि त्या फुलापासूनचा जो गंध असतो ना, वास. तसा तो गंध म्हणजे वास, तसा तो दरवळतो. कशाचा? आठवणीचा. येता की नाही आठवणी? तुम्ही कधी गावाला तुमच्या मामाच्या इथं गेलेल्या आठवणी, मामीच्या इथं, मावशीच्या इथं, मैत्रिणीकडे, मागच्या पहिलीमध्ये तुम्ही आलेलं. पहिलीमध्ये येत असताना मम्मी आणून सोडते, मग रडू येते, मग सर दुसरे नेतात ओढून कसं तरी. ही आठवण येते की नाही? समजावून सांगतो तर रडायचं कोणी नाही. आधी जर समजावून सांगतात ऐकलं नाही तर देतात 2 धपाटे धरून. देता की नाही? असे हे आठवणी तुमच्या आहेत, सगळ्यांच्याच, प्रत्येकाचेच आहेत ते. ऐकलं नाही बरं. कोणी असा एकदम हसत हसत गेला असं काही नाही. म्हणजे आधीही गेला असलं, नंतर कधीतरी तो रडणारच असतो, तो रडलेला असतो. अशा काही आपल्या आठवणी आहेत. बरं ते नसत्या तर दुसऱ्या कुठल्या तर आठवणी असतील, बाजारातल्या असतील, यात्रेतल्या असतील. तर ह्या आठवणी ज्या आहेत, तर कधी आठवण लपलेली असते हृदयाच्या बंद कप्प्यामध्ये. ते बंद कप्पा आहे, त्या कप्प्यामध्ये आहे ते काही आठवण कधीच अशी बंद कप्पा जो असं उघडत नाही ती जात नाही, ते कायम राहते. राहते का नाही? अशा तुमच्या आठवणी 100% असतील. असतात का? आहेत का? आहेत. कधी आठवण लपलेली असते वसंतातल्या गुलमोहरात. किती भारी म्हटले बघा त्यांनी, है ना? असो, प्रश्न 8वा. आठवण कुठे लपलेली नसते? बघा, कुठे लपलेली नसते. बघा, चैत्र पालवीत. बघूया आपण. हृदयाच्या कप्प्यात. बरोबर की नाही रे? बरोबर आहे. हृदयाच्या कप्प्यात, सागराच्या निळाईत आणि वसंतातल्या गुलमोहरात. हे पण बरोबर आहे. पोरांनो, चैत्र पालवीत नाही रे. इथं चैत्र पालवीत दिलंय, पण बहरलेल्या चैत्र पालवीत असं पाहिजे होतं. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. बरोबर आहे का? पण ते बहरलेलं काय टाकायचं नाही. बहरलेलं टाकलं नाही त्यांनी तुम्हाला फसवण्यासाठी. सगळ्यांना बघा, हृदयाच्या कप्प्यात, सागराच्या निळाईत, वसंतातल्या मोहरात. पण चैत्र बहरलेल्या चैत्र पालवीत टाकायला पाहिजे होता, पण तुम्हाला फसवण्यासाठी त्यांनी टाकले. तसं तुम फंस गए तो फंस गए. 1 मार्क भी 2 मार्क भी चले गए तुम्हारे. प्रश्न 9वा. पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? तर मला या जेने ते तन्मय म्हणजे काय? तर तन्मय म्हणजे असे प्रसन्न. तर प्रसन्न असं हा एक मला शब्द तिथं दिसतो. बाकी दुसरं काही दिसत नाही आहे समानार्थी शब्द. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर पाहिजे. बाकी तसं कन्फ्युजनच आहे, पण तन्मय त्याचं उत्तर असू शकतं. कारण तन्मय म्हणजे प्रफुल्लित. वसंतातला मोहर कसा असतो? असा तन्मयच असतो, प्रफुल्लितच असतो. मग बाकी उथळ कुठं झालं नाही आहे. सरिता म्हणजे नदी कुठं आले का प्रश्नामध्ये? नाही. सागर आले, माईक, विसर आलाय. कोण आहे ते? सृष्टीचा माईक चालू आहे. नवीन सृष्टीचा माईक चालू. ठीक आहे, बघा इकडे लक्ष द्या. म्हणून पर्याय क्रमांक 9चं 1 उत्तर आहे पोरांना. 10चं उत्तर बघा. आठवणींचा बकुळगंध असे का म्हटले असावे? बकुळगंध का म्हटले असं? बकुळीला ना, बकुळच्या झाडाला लय फुलं येतात. म्हणजे काय म्हटलं असेल? खूप आठवणी असतात म्हणून, त्या वारंवार विसरतात म्हणून, त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून, त्यांच्यामुळे श्वास मंदावतो म्हणून. काय म्हणून सांगा? का बरं? कारण
त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून, आहे की नाही? दीर्घकाळ स्मरणात राहतात म्हणून पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर आहे. 11वा प्रश्न बघा पोरांनो. आता तुम्हाला काय लिहायचे? तुम्हाला लिहायचे 8 ते 10 प्रश्न लिहा. कविता, फक्त कविता लिहायचं. प्रश्न 8 ते 10. ज्याला उत्तर क्रमांक लिहून घ्यायचे त्याने लिहून घ्या. श्रेयस असेल, आणखी जे काही 5वीला आहे त्याने. कविता एवढंच लिहायचे. प्रश्न 11वा बघा. खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखायचे. तुम्हाला क्रियापद किती छान शिकवलं पोरांनो, पण तुम्हाला ओळखता आलं. इथं थोडं अवघड दिलं क्रियापद त्याने. आपण क्रियापद म्हटलं की तुम्हाला वाटते शेवटचा शब्द, पण नाही, क्रियापद कुठेही येऊ शकतं. शब्दांच्या जातीमधील कोणतीही जात वाक्यामध्ये कुठेही येऊ शकते. तसंच क्रियापद त्यांनी कुठेही. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. हा बघा आता याच्यामध्ये कविता आहे ना, हा? लहान पाखरा सकाळी यायची माझ्या घरा तिची कविता आहे ना. हा त्याच्यातलं आहे नाही, त्यातलंच आहे. गाणे गाऊन मला माईक का रे कुणा चालू आहे? तो माईक बंद करा. सर कविता लिहायची ना? नाही हा नाव फक्त तुम्ही व्हिडिओ ऑन करा रे, मला बघू द्या बरं तुमचं कसं चाललंय. व्हिडिओ ऑन करा. तुमचं लक्ष नाही असं वाटायला लागलं मला. हे चिवचिव ऐकू येते म्हणून. शिवाज्ञा नका चिवचिव येऊ देऊ. आवाज येऊ देऊ नका. काय सर? आवाज येऊ देऊ नका. माईक चालू नका ठेवू. ठीक आहे. बघा आता 11वा प्रश्न बघा. क्रियापदावरला आहे. तुम्हाला लिहायचा प्रश्न 11 क्रियापद लिहा. गाणे गाऊन मला उठविसी. पोरांनो आता नाही काही लिहायचं नाही. बघा इथं गाणे गाऊन मला उठविसी. आता याच्या ह्या 4च शब्दावरून मला सांगा कोणत्या शब्दानं असं वाटतंय की वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय? तुम्ही सांगा. गाऊन काय गाऊन? गाणे गाऊन उठविसी. नुसतं तुम्ही लिहा उठविसी लिहा, याच्यातून अर्थ कळतो. एवढं जरी लिहिलं तर कळतो. उठविसी म्हणजे उठवली. तर प्रश्न 11च्या समोर काय लिहायचं? क्रियापद. क्रियापदावर प्रश्न आलेला आहे आणि पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. पुन्हा चला प्रश्न 12वा बघा. प्रश्न 12व्याला लिहायचंय लिंग. प्रश्न 12वा लिहायचं 12. प्रश्न 12 पुढे लिहायचंय लिंग. मग आता लिंगाचे प्रकार आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग. आता बघा मी तुम्हाला लिंग शिकवताना सांगितलं होतं की तो, ती, ते टाकून बघायचं. बघू आपण. पुल्लिंग शब्द म्हणले, पुल्लिंग म्हणलं की तो टाकून बघायचं. बघा आता तो पोळी जमतं का रे? नाही. अरे जमतं का? नाही जमणार. आपण ती पोळी म्हणतो, म्हणजे हे उत्तर नाही आपलं. 2 नंबरचं थाळी. तो थाळी म्हणतो का रे मी? अरे नाही, म्हणजे हे पण आपलं उत्तर नाही. आपण तो माळी म्हणतो का रे? म्हणतो. यस, तो माळी म्हणतो आपण का ती माळी म्हणतो? हे बरोबर आहे. ती चाळी. ती चाळी. चाळी म्हणजे काय? गल्ली वगैरे नाही का? चाळ म्हणतो ती. नाही चाळी म्हणजे चाळणी नाही. चाळी म्हणजे चाळी 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 गल्ली वगैरे. चाळ आणि एक अजून चाळी राहते ना. कोणती? चटई ते. हां? चाळी. कोणती? चटई ते. चटई? त्याला म्हणतो. ते नाही. मेन कापडाची चटई राहते. चाळी नाही म्हणत आपण त्याला. चाळणी म्हणतो आपण, चाळणी. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे 12चं. 13चं बघा. 13ला लिहायचं. प्रश्न 13 लिहा. प्रश्न 13 लिहा. पोरांनो आत्ताच काल परवा शिकवला होता हे प्रश्न. हा म्हणजे हा विशेष हे मला तसं तर 2दा झालं होतं, पण मग
जुन्याही पोरांना झाले, नवीन पोरांना झाले. याला काय लिहायचं आहे? उद्देश भाग. त्याला आपण काय म्हटलं होतं रे? त्याला काय दिलं होतं ना मी? उद्देश ओळख लिहून. नाही, ते उद्देश नाही, थांबा. त्याला लिहायचं तुम्ही वाक्यांचे वाक्यांचे भाग लिहा. वाक्यांचे भाग. प्रश्न कितवा आहे तो? 13. 14 का 13? 14. 13चं लिहिलं ना? अरे 13चं बाकी आहे. 13 लिहा. 13 बाकी आहे. 13 लिहा. वचन. वचन माहिती आहे ना? नाही ते. लिहा. 13ला लिहा एक वचन. वचन असतं. एक वचन, अनेक वचन. वचनाचे प्रकार 2 आहेत. एक वचन, अनेक वचन. पोरांनो झाले की नाही आपलं हे? हां. एक हो, आणि सर. अनेक वचन. बघा आता आपण एक वचन म्हणलं की काय टाकून बघायचं? एक टाकून बघायचं. अनेक वचन म्हणलं, एकच हा जास्त. अनेक वचन म्हणलं की 4 टाकून बघायचं. 4 किंवा 1 पेक्षा जास्त 4 टाकून बघायचं. आपण समजा एक लिंबू म्हणतो आपण. एक लिंबू. आपल्याला त्यांनी काय विचारले? वेगळा शब्द विचारले. ठीक आहे. एक लिंबू चालला. हां बघा, चालतो म्हणजे काय? लिंबू एक असेल तर लिंबू म्हणतो, आणि जास्त असतील तर लिंबे म्हणतो. का म्हणतो का आपण? म्हणतो. हां ठीक आहे. संत्रे. संत्री असेल एक तर काय म्हणतो? संत्री म्हणतो, आणि 4 असतील संत्री तर 1 पेक्षा जास्त असतील तर संत्रे. मूल एक असेल तर काय म्हणतो? मूल म्हणतो. आणि आणि चार असतील तर मुले. हां चार असतील तर मुले. लिंबू नाही म्हणत, लिंबे म्हणतात. काय म्हणतात? 4 पण असेल तर लिंबूच म्हणतो. 4 लिंबू दे म्हणतो. 1 लिंबू दे, आणि 4 असेल तर लिंब दे म्हणतो. बरोबर की नाही? लिंब म्हणजेच ते वेळा मात्र असतो. कळलं? लिंब म्हणजेच मात्र, समजून घ्यायचं. ठीक आहे. मूल. मूल एक असेल तर मूल, आणि जास्त असतील तर मुले. 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 आणि मला सांगा आता, एक असेल तर देव, एक असेल तर, देव. आणि जास्त असतील तर पण देवे. देवच म्हणतो. का देवे म्हणतो? हां आपण असं म्हणतो का आमच्या भारतामध्ये 33 कोटी देवे आहेत असं म्हणतो का? देवच म्हणतो. म्हणून उत्तर कोणतं आहे पोरांनो? कोणतं उत्तर आहे? कोणतं आहे? 2 नंबरचं. 4. 2 नंबरचं आहे म्हणतो आणखी, एवढं सांगून पण. हे बघा परत. लिंबू एक. लिंबू असेल तर 1 असेल तर, जास्त असतील तर लिंबे. सर देव. लिंबे आहे का ना? आता ह्याच्यासाठी सांगावं लागलं, नाही लक्षात राहत नाही, परत सांगावं लागतं तुझ्यासाठी. परत दुसरं. संत्री एक असेल तर संत्री, जास्त असेल तर संत्रे. संत्रे. ठीक आहे. मूल एक असेल तर मूल, आणि मुले. जास्त असेल तर मुले. देव एक असेल तर देव, आणि जास्त असेल तर 4 असेल तर देव. उत्तर काय उत्तर काय येईल? 4. 4. 4 नंबरचं. तिकडे आणखी अलीकडे ना थोडं बघ, बस आणखी ना. 4. ओके. प्रश्न 14वा लिहून घ्या पोरांनो. प्रश्न 14 लिहिलं का? 13चं काहीच लिहायचं नाही, फक्त प्रश्न 14वा लिहायचं. काय लिहायचं आहे पुढं? वाक्याचे भाग. वाक्याचे भाग. तुम्हाला हे शिकवलेलं आहे. ठीक आहे. तर वाक्याचे भाग, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. तसे ते 2चे पण आणखी भाग पडतात, पण तेवढं काही नाही आहे. 2 भाग तर आहेत 5वीला, आणि 8वीला मात्र जास्त आहेत. उद्देश भाग आणि विधेय भाग. विधेय म्हणजे काय? विधेय म्हणजे काय शिकवलं होतं. उद्देश म्हणजे काय?
विसरले तुम्ही लोक. अरे उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे काय? विधेय म्हणजे हा काय? क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. हे तुम्हाला मी कितीदा तरी विचारून घेतलं होतं, 4-5 वेळेस विचारून घेतलं होतं. विधेय म्हणजे क्रियापद, विधेय म्हणजे क्रियापद, उद्देश म्हणजे कर्ता. घेतलं होतं की नाही? गेले विसरून तुम्ही लोक. बघा, खो खोच्या आजच्या राईट, तुझ्या लक्षात आहे ईशानच्या. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. आता बघा पोरांनो, आपल्याला उद्देश भाग ओळखायचे. उद्देश म्हणजे कर्ता ओळखायचे. कर्ता कसा ओळखतात मी तुम्हाला सांगितलं होतं. खेळणारा कोण? तोच करतो. खेळ या धातूला नारा, खेळ हे क्रियापद आहे. क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं, त्याला खेळ आला, त्याला नारा हा शब्द लावायचं आणि कोणी प्रश्न विचारायचे, खेळणारा कोण आहे? कोण आहे खेळणारा? मुलगा आहे, बरोबर की नाही? मग हे मुलगा आहे ना, तर मुलगाच्या मागे मानसीचा धाकटा मुलगा. तर ते त्याचा कर्ता असतो, म्हणजेच उद्देश असतो, आहे की नाही? हा काय काय रे? ठीक आहे, तू बोलला होता ना, तुला शाबाश शाबाश शाबाश. मी पण बोललो होतो शाबाश. तुला पण परत एकदा शाबाश शाबाश शाबाश. आणि कोण आहे का बोललेलं? अरे हाय कोई? सबको शाबाशकी. ठीक आहे. बघा, खेळ हा क्रियापद आहे. क्रियापदाचं मूळ रूप घ्यायचं, त्याला नारा शब्द लावायचं आणि कोणी प्रश्न विचारलं की कर्ता भेटतो, म्हणजे कर्ता म्हणजेच उद्देश भेटतो. आणि त्या उद्देशच्या पाठीमागं जो कोणी दोघं तिघं आहेत, म्हणजे त्यांनी या मुलगा, कोणाचा मुलगा? मानसीचा धाकटा मुलगा आहे ना, मोठा धाकटा सगळं त्याच्यामध्ये दिले, तर ते हा काय झाला? उद्देश भाग झाला पोरांनो. याचे प्रश्न सोडवल्याच्यानंतर तुम्हाला याचे उत्तर येतील. हे थोडा अवघड प्रश्न आहे, अवघड लेवलचा आहे, म्हणजे 8वीच्या लेवलचा प्रश्न आहे. ओके, तरी देखील याचं उत्तर 2 आहे. लिहा तिसरं. आता 15 नंबर लिहा. प्रश्न 15 लिहायचे. शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द. शुद्ध व अशुद्ध शब्द. प्रश्न 14व्याचं उत्तर काय होतं? 2. अशुद्ध शब्द म्हणले, शुद्ध नाही, अशुद्ध म्हणजे चुकीचे शब्द. समजा प्रशिक्षक असंच लिहितात, हे बरोबर आहे. क्रीडा महोत्सव पण असाच लिहितात रे, आहे की नाही? हे पण बरोबर आहे. निरीक्षक मात्र, निरीक्षण हे असं लिहितात पोरांनो, बरोबर आहे का? निरीक्षण. ठीक आहे, म्हणजे एक चुकला. वाहतूक हे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. दूरचित्रवाणी हे बरोबर आहे. मानव निर्मित पोरांनो हे चुकले. हे मानव निर्मित आहे ना, बघा हे मानव निर्मित असा असतो. मानव कधी पण लिहिताना व्यवस्थित बघून शब्द लिहायचं, म्हणजे तुम्हाला ना तशी सवय लागते. मानव निर्मिती ना, निर्मित पण असतो ना भाऊ, निर्मिती असेल, मानव निर्मित दिले तर निर्मितच. आता हा मला दुसरी वेलांटी आहे, तर नाही, इथं पहिली वेलांटी लागते. ठीक आहे, म्हणजे हे चुकलं आहे. 2 चुकले. शीर्षक बरोबर आहे. ग्रामगीता चुकला. हे ग्रामगीता जो आहे ना शब्द असा लिहितात. कधी बघायचं, शब्द बघून लिहायचं व्यवस्थित लिहिताना, मग तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. ग्रामगीता. शुद्ध अशुद्ध शब्द बघून व्यवस्थित जे आहे ते बघून लिहायचं. शुद्ध लेखन म्हणतो ते आपण, अनुलेखन. ग्रामगीता असं लिहितात, हे चुकलं आहे. त्यानंतर कुठं चुकला बघू? खंजिरी बरोबर आहे. किती चुकले रे? 3 चुकले पोरांनो. 1 2 3 चुकले. पर्याय क्रमांक 4 उत्तर. ठीक आहे, लिहास. प्रश्न 16वा. आता हा सुसंगत वाक्याचा परिच्छेद.
लिहा प्रश्न 16 ते 18. प्रश्न 16 ते 18 काय आहे ते? सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. बोला. 15 नंबरचं उत्तर काय आहे? 4 नंबर. कोण विचारलं? समृद्धी. गरीब बिचारी. समृद्धी. ठीक आहे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. हा आता पोरांनो काय काय जण काय करतात माहिती आहे का? हे वाचतात आणि इथंच उत्तर शोधतात. अरे बाबो हो, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद मध्ये हे 3ही प्रश्न वाचावं लागतात आणि त्याच्यातून मग उत्तर काढावं लागतं. सुसंगत वाक्य येण्यासाठी 16 ते 18. मग आता तुम्ही इथली वाचला. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत आले होते. मग कोणी कवी लिहिल, नर्तक लिहिल, कलाकार, मल्ल, इथं कळणार नाही तुम्हाला हे काय आहे ते. 17वा प्रश्न वाचावा लागेल. त्यांचे डॅडॅस पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. तिथं पण कळणार नाही. नृत्य का, सादरीकरण का, द्वंद्व का, कला आविष्कार का, कळणार नाही. परत 18वा वाचावं लागेल. प्रत्येकाची पिळदार डॅडॅस प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. काय? पिळदार शैली असते का? पिळदार शरीरयष्टी असते. पिळदार काय असतं? शरीरयष्टी. कला असते का पिळदार? पिळदार शरीर असतं. कविता असते का पिळदार? नाही. तर पिळदार असते शरीरयष्टी आणि म्हणून शरीरयष्टी हे 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे. मग आता शरीरयष्टी आहे म्हणजे याचा अर्थ हे काहीतरी पैलवानांचंच कोणाचं तर काम आहे. मग त्यांचे डॅडॅस पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. आता शरीरयष्टी जर त्याची पैलवान लोक नाचतात का रे, नृत्य करतात का? म्हणजे हे उत्तर नाही आपलं. सादरीकरण करतात का? नाही. आविष्कार करतात का? नाही. तर द्वंद्व म्हणजे लढत. द्वंद्व म्हणजे काय? लढत, युद्ध. म्हणजे पर्याय 3 याचं उत्तर आहे. आणि 16वा नंबर जत्रेसाठी गावोगावचे नामवंत आले होते. मग आता हे ह्याच्यानुसारच आलं पाहिजे उत्तर. कवी का? कवी भांडणं करतात का? कवीचं शरीर असं असतं का? नर्तक असतात का? नाही. तर मल्ल. मल्ल म्हणजे काय? पैलवान. मैल म्हणजे काय? मल्ल, पैलवान. म्हणून याचं उत्तर आहे 16चं उत्तर 4, 17चं उत्तर 3 आणि 18चं उत्तर 2. सर स्क्रीन नाही दिसत. नाही दिसत? दिसते. दिसते म्हणजे तुमचीच काहीतरी गडबड आहे. कळलं का रे? सुसंगत वाक्यांचा परिच्छेद कसा असतो कळलं का? ठीक आहे. याच्यावरले प्रश्न जास्तीत सोडावे लागतील तुम्हाला. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न बघा. 19 नंबरचा प्रश्न बघण्याच्या आधी मला इकडे बघू द्या. व्हिडिओ ऑन करा तुमचे. अन्वी कितनी बरोबर आ रे तुला नव्हतं ना हे? नाही सर. नाही. श्रेयस भाऊ किती बरोबर येत आहेत? हेडफोन वाले श्रेयस. सर आतापर्यंत फक्त एकच चुकलं. अरे वाव, व्हेरी नाईस, बढिया भाई. मराठीचे लय लोकांचे चुकलेत भरपूर. तुझं एकच चुकलंय. शाबाश, गुड. आणि कोण आहे का? तो आपला लबडे. अरे भाऊ आपला कुठे गेला तो? ते रे तू कुठं आहे तो? नाही का? ठीक आहे. 19 नंबरचा बघा. खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे. ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. आता हे म्हणच कळली नाही. हे शब्द आहेत. त्यानं म्हणलं दिलेल्या शब्दांत म्हणलं हे शब्द आहेत. हे शब्द हे काय वाक्य नाही आहे. काहीतरी शब्द आहेत हे. खाव्या अंदिली धार. आता याचं काय खाव्या, काय अंदिली, काय धार, काही कळत नाही. तर तुम्ही ज्यावेळेस बघाल ना इकडं, सर दिव्याखाली अंधार. कुणाला कळलं रे ते? दिव्या. हे बघा, दी इथला दी घेतला आणि व्या घेतला हे. त्यानंतर खाली खा घेतला, व्याच्या अलीकडला खा. दिव्या खाली इथला ली घेतला आणि
अंदिनच्या तिथला अन घेतला आणि पुढचा धार. दिव्याखाली अंधार ही म्हण आहे. आता ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे, तिचा अर्थ. मग शहाण्याला शब्दाचा मार शहाण्याला शब्दाचा मार असतो का? असं काही असतं का? नाही. हे काही याचं उत्तर होत नाही. भपका मोठा पण प्रत्यक्षात वागणूक शून्य असंही काय नाही. ते ना अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असं काहीतरी म्हणतात. तो मोठ्या माणसात देखील दोष आढळतात, हे बरोबर आहे. हे मोठा असताना त्याच्यामध्ये काय दोष असतात? आपल्याला वाटतं एखाद्याला ना सगळंच येतं, तसं काही नाही. त्याला देखील काही येत नाही, तर मलाही काही गोष्टी येत नाहीत. तुम्हाला वाटतं सरांना सगळंच येतं, पण काही नाही, माझ्या पण काही गोष्टी येत नाहीत मला, पण माझ्या पण काही गोष्टी चुकू शकतात, आहे की नाही? तसं आहे, मोठ्या माणसात देखील दोष आढळतात. पर्याय क्रमांक 3 उत्तर. तुम्हाला लिहायचे आहे 19 नंबरला प्रश्न. काय लिहायचे? प्रश्न 19 आणि लिहायचे आहे म्हणी. लिहा म्हणी. लिही ना, प्रश्न 19 म्हणी. त्यानंतर प्रश्न 20 वाक्प्रचार. प्रश्न 20 लिहा वाक्प्रचार. प्रश्न 20 वाक्प्रचार. बघा, शरण जाणे हा वाक्प्रचार आहे. ते तुम्हाला त्याचा अर्थ शोधायचा पर्यायामधून. नाकी नऊ येणे का? नाक ठेचणे का? नाक उडविणे का? नाक घासणे. शरण जाणे म्हणजे काय? त्याच्या नाक घासणे. शरण जाणे म्हणजे शरण झालो मी, तुझं माझी हार झाली, मी हारलो. आता नाक उडवणे म्हणजे हुशारकी मारणे. नाक उडवणे हुशारकी मारणे असा, ठीक आहे. मैं ऐसा हूँ, मैं तैसा हूँ, त्याला नाक उडविणे म्हणतात. नाकी नऊ येणे म्हणजे बेजार होणे, ठीक आहे. नाक ठेचणे म्हणजे एखाद्याला अद्दल घडवणे. पण शरण जाणे म्हणजे नाक घासणे. बाबा मी तुला शरण आलो, मला माफ कर, मी हारलो, असा त्याचा अर्थ. आणि मग पर्याय क्रमांक 4 त्याचा उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 21. प्रश्न आहे 21. खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. आणि प्रश्न लिहायचे तुम्हाला इथं. लिहा प्रश्न 21 लिहा. प्रश्न 20 लिहिला का? प्रश्न 21 लिहा. काय लिहायचे? अर्थपूर्ण शब्द बनवणे अक्षरांपासून. म्हणजेच वर्णमालेवरला हा प्रश्न आहे. बघा, आता इथं दिलं ग वंज तर. जर बघितलं तुम्ही गरजवंत, अरे क्या बात आहे. आणि गरजवंत त्यातील शब्द बनवला, त्यातील शेवटचे अक्षर कोणते? शेवटचे अक्षर कोणतं आहे रे? गरजवंत म्हणजे शेवटचं अक्षर कोणतं आहे? कोणतं आहे? कोणतं आहे शेवटचं अक्षर? तो आहे, तो, ठीक आहे. आणि मग पर्याय कोणता आहे आपला? पर्याय कोणता आहे? त्यानंतर प्रश्न 22 लिहा. प्रश्न 22 काय आहे? लिहा प्रश्न 22 समानार्थी शब्द. समानार्थी शब्द. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंगांना मी काल परवाच भेटलो होतो पोरांनो. आता त्यांना मी हा प्रश्न टाकलाय देखील. सर बघा, तुमच्या नावाने प्रश्न आलेला आहे. विजेंद्र सिंग कविताचे प्रशिक्षक. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. प्रचिती म्हणजे काय? अनुभव, आहे की नाही? अभिव्यक्ती का नाही? अभिव्यक्ती म्हणजे काय? सादर करणे किंवा बोलणे, व्यक्त होणे. अनुकरण म्हणजे काय? त्यानं केलं तसं करणे. अनुकरण, त्यानं केलं तसं करणे, अनुकरण. अवधान म्हणजे काय? लक्ष. अवधान म्हणजे लक्ष. अवधान खेचणे म्हणजे लक्ष आपल्याकडे आकर्षित करणे, लक्ष वेधणे. आणि अनुभव हा याचं उत्तर आहे. प्रचिती शब्दाचा अर्थ काय आहे? अनुभव. प्रश्न 23 लिहा. लिहा प्रश्न 23 अर्थपूर्ण शब्द.
अर्थपूर्ण शब्द. असा येतोच. एकदम सोपं इथंच आहे ते. टाकून बघायचं पर्यायामधून एक 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 टाकून बघायचं. जे आपल्याला वाटले शब्द बरोबर बसले सगळे की तेच उत्तर. इथं काय जास्त डोकं लावायचं नाही. आता हं. 3 नंबरचं. हां, आता बघू ना आपण थोडं समजू ना. आपल्याला आलं येतच नाही समजू ना. आपस काय शब्द आहे का? इथं म येईल. आमती काय आहे का शब्द? काहीच नाही. हे काहीच नाही जमेल का? एक बी नाही जमलं तर गेलं ते. 2 नंबर टाकून बघू. आरास, आपती, तर आसन आणि आछब असं काही नाही आहे. हे पण नाही चालणार. आता इथं बघा आरास आहे, आरती पण आहे है ना, आणि इथं आसन आहे आणि आरंभ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 लिहा. प्रश्न क्रमांक 24 त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 24 मध्ये लिहा. हां, प्रश्न क्रमांक 24 त्याच्यामध्ये लिहा पोरांनो. काय आहे? मराठी सामान्य ज्ञान लिहा. मराठी सामान्य ज्ञानचा प्रश्न एक येतो, एक दरवर्षी. आता हा आहे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, या ओवीची रचना कोणी केली आहे? आता ह्या प्रश्नाचं उत्तर शेख मोहम्मद. ठीक आहे, जे आहे ते बघू, काही हरकत नाही. शेख मोहम्मद तर शेख मोहम्मद. आता तुम्हाला काय करायचे आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः शोधायचे आणि टाकायचे, कारण हे जनरल नॉलेज आहे. कळलं? काटे मला उत्तर शोधून तुम्ही टाकायचे, म्हणजे हे लिहायचं पण आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला कुठं सापडलं ते पण तुम्ही लिहू शकता तिथं. कळलं का? ते आपल्या ग्रुपला टाकायचे. हे तुमच्यासाठी काम आहे याचं. काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा, हे कुठं भेटलं तुम्हाला? तुमच्या पुस्तकात भेटलं, कुठं भेटलं? हां, हे तुम्हाला टाकायचे. कुठं नाही शोधायचं तुम्ही. तुमच्या पण एक लक्षात घ्या, हे तुमच्या पुस्तकातच असतं. ठीक आहे? तुमच्या मराठीच्या पुस्तकात असतं. तिसरी असेल, चौथी असेल, 5वी असेल, 6वी, 7वी, कुठल्याही याच्यापेक्षा बाहेर कुठलंच नसतं. ते एवढ्यामधलंच असतं. ओके. मग हे प्रश्न तुमच्यासाठी, मी याचं उत्तर सांगणार नाही. तुम्ही असं नाही म्हणायचं सरांना येत नाही येत. ठीक आहे बाबा, नाही येत, पण तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. ओके. प्रश्न 25. प्रश्न 25 लिहायचे. सर मला भेटलं 24चं. वर्णमाला. सर मला पण भेटलं, ग्रुपला टाकायचं तुम्ही. हां, वर्णमाला. ओके, वर्ण अक्षर किंवा वर्णमाला. आता याच्यामध्ये पोरांनो उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय लिहायचा. म्हणजे काय? आता बघा, उ तर आहे, उत्कृष्ट आहे, सगळीकडे उ आहे, त पण आहे. हां, त नंतर काय आहे रे? उत्कृष्ट. हां, त नंतर काय रे? बघा, पहिला शब्द याच्यामध्ये काय असणार आहे सांगा. बघा, हे उत्त तर सगळीकडेच आहे का नाही? हां, सगळीकडेच आहे. म्हणजे पहिला शब्द कुठला येईल पोरांनो याच्यामध्ये? तर पहिला शब्द येईल याच्यामध्ये, कोणता येईल? उत्कृष्ट पहिला. उतरण पहिला येईल पोरांनो. काय येईल सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. उतरण पहिला शब्द येतो. याचं कारण असं आहे, जोड शब्द असतो ना, तो नंतर येत असतो. जोड अक्षराचा जोड अक्षर असतं ना. 24 हां, प्रश्न 24चा आन्सर काय आहे? 24चा आन्सर तुम्ही सांगायचे मला, पहिले ग्रुपला तुम्हीच. हां, बघा, हे उतरण आहे. ठीक आहे. प्रश्न 24 मी सोडला म्हणतो, तुम्ही उत्तर सांगायचे. ते उत्तर सगळ्याला माहिती आहे, पण मग त्याचं मला हे टाकायचे आहे. तुम्हाला कुठून सापडलं ते सांगाय, तुम्हाला तुमच्यासाठी काम आहे ते. बघा, उतरण येईल, उतरण. त्यानंतर काय येईल रे? उतार येईल. त्यानंतर काय येईल रे?
उत्तम येईल. उत्तेजन. उत्तेजन. उत्कृष्ट. उत्कृष्ट येईल ना. का येईल उत्कृष्ट बघा. हे उत्कृष्ट काय येईल सांगतो बघा. हे त आहे पण क च्या नंतर त येते. आधी क आलं ना. कळलं का. क ख ग घ ज झ च छ न त थ त नंतर येतं. अरे बरोबर आहे नाही. क च ट त प क क ख ग घ न च च छ ज झ न क च ट ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. हे असे आपले मूळाक्षर आहेत. हां मी लक्षात कसं ठेवलं माहिती आहे का तुम्हाला. क च ट त प क म्हणजे क च्या पुढचे सगळे क ख ग घ न हे. मग क च च छ ज झ न त्यानंतर ट ट ठ ड ढ न त त थ द ध न त्यानंतर त प प फ ब भ म य र ल व श य हे. ओके म्हणून याचं उत्तर कोणतं असणार आहे पोरांनो. पर्याय क्रमांक 3 उत्कृष्ट. ठीक आहे. याचं पर्याय क्रमांक उत्कृष्ट तुम्ही उत्तर लिहिलं तरी चालेल. चला अशा पद्धतीनं पोरांनो हे उत्तर आलेले आहेत. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तेही मला तुम्ही वैयक्तिक पाठवू शकता. ठीक आहे. आणि विचारूही शकता. काही हरकत नाही. आणि तुमचे काही अडचणी असतील तेही मला तुम्ही सांगू शकता.